मनी बॉल प्रॉस्पेरिटीसाठी एक उत्तम उपाय. तर मनी बॉल कसा बनवायचा, त्यात कुठले इन्ग्रेडियंट्स वापरायचे, काय स्टेप्स फॉलो करायचे, नंतर काय करायचं, हे सगळं आम्ही आमच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं. तो व्हिडिओ बघून आम्हाला एक प्रश्न आला की मनी बॉल तर आम्ही बनवला, त्याचे रिझल्टही मिळत आहेत, पण त्या मनी बॉलमध्ये जे आम्ही इन्ग्रेडियंट्स वापरले त्याचं काय करायचं, ते तसंच ठेवायचं का ते बदलायचे का काय, हा प्रश्न खरंच खूप उपयुक्त इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की मनी बॉल केल्यानंतर बनवल्यानंतर त्या इन्ग्रेडियंट्सचं करायचं काय. आपण मनी बॉल बनवतो तो शुक्रवारी, तर पुढे काय करायचं आहे, प्रत्येक शुक्रवारी ते सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित एका ताटात काढायचे. ताटामध्ये काढा, एका चांगल्या कापडावर काढा, एक स्वच्छ आणि सगळे इन्ग्रेडियंट्स काढायचे. जसं आपण घर रेग्युलर क्लीन करतो, मेंटेन करतो, तसंच हे मनी बॉल पण रेग्युलर मेंटेन करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर आता करायचं आहे काय, आपण मनी बॉलमध्ये काय काय वापरलं आहे, तेजपत्ता वापरला आहे किंवा आपण पेपरवर आपली अमाऊंट लिहिली आहे, दालचिनी वापरली आहे, तांदूळ वापरले, क्रिस्टल्स वापरले, कॉईन वापरलेत किंवा जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरलं असेल. मी त्याबद्दल सगळी माहिती माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. बरं, आता काय करायचं आहे, ह्यातलं काय काय बदलायचं. तुम्ही जर क्रिस्टल्स, कॉईन्स हे जर काही वापरले असतील तर ते बदलायची गरज नाही. मनी बाउलमधलं सगळं सामान बाहेर काढल्यानंतर स्वच्छ कापडाने तो मनी बाउल क्लीन करायचा आहे, व्यवस्थित पुसून तुमच्या परत जागेवरती तो ठेवायचा आहे. तांदूळ मात्र बदलायचे, तांदूळ 100% बदलायचे. दालचिनीचं तुम्ही चेक करा, जर दालचिनी फ्रेश असेल, चांगली असेल तर तुम्ही ती ॲज इट इज यूज करू शकता. जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळेला तुम्ही बदलू शकता. आपण तेजपत्ता किंवा एक पेपरवर आपली एक्सपेक्टेड अमाऊंट लिहिलेली असते, तर तेही तुम्ही तसंच ठेवू शकता किंवा ते काढून एका डब्यामध्ये कलेक्ट करू शकता आणि ज्या वेळेला तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला ते सगळं बर्न करू शकता एकत्र, किंवा तेच कंटिन्यू पण ठेवू शकता. क्रिस्टल्स, कॉईन्स, झिबू कॉईन जर तुम्ही वापरला असेल तर ते सगळं ॲज इट इज आपल्याला पुन्हा वापरायचं, ते चेंज करायची काहीच गरज नाही आहे. ज्यावेळेला तुम्हाला वाटत असेल की दालचिनी काही फेड झाले किंवा त्याचा फ्लेवर गेला आहे किंवा आता नाही, आता आपण बदलूया, त्यावेळेला तुम्ही ते दालचिनी बदलू शकता, पण तोपर्यंत दालचिनी ॲज इट इज यूज करू शकता. बरं, आता आपण तांदूळ काढलाय, त्या तांदळाचं करायचं काय. ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता, एखाद्या झाडाखाली जिथे पक्षी खाऊ शकतील तिथे घालू शकता, किंवा असा कुठलाच जर पर्याय नसेल तर त्या तांदळाचा रवा करून तुम्ही तुमच्या खाण्यातही ते तांदूळ आणू शकता. काहीच शक्य नसेल तर त्या तांदळाचा भात बनवून जरी तुम्ही खाल्ला तरी हरकत नाही. पण एक काळजी घ्या की पिरियड्सच्या वेळेला आणि नॉनव्हेज बरोबर ते तांदूळ यूज करू नका. इतकी काळजी घेतली तर बस. तर मला वाटतं ज्यांनी हा प्रश्न विचारलेला आणि ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आले असतील त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळालं असेल. तर खरंच मनी बाउल बनवा, त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतील. श्रद्धेने ते इन्स्ट्रक्शन जे काही दिले ते फॉलो करा. मनी बाउलचे रिझल्ट हमखास मिळालेले फीडबॅक आम्हाला लोकांनी सांगितलेले आहे. मला स्वतःलाही त्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. तर मनी बाउल नक्की बनवा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, छान वाटला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशा छान छान व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप